श्री स्वामी समर्थ स्वामीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि ते स्किप होणार नाहीत व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. या आपण प्रगट दिनानिमित्त सारामृत स्वामी चरित्र सारामृत चे सिरीज करत आहोत. तर याआधी आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अध्याय पाहिले. तर आज आपण 10, 11, 12 हे अध्याय पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामींचा जप घेऊया 21 वेळा. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ आश्रमी. बाळाप्पा नामे बीज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्याप्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणाम पुढे येती. पाहुणी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यासी. तुझी रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान ऐशा लीला अपार. दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी. यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षिताते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावोन. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी तिरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी
निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसौत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत्य करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले ऋषिय सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठोणी संगमावरी स्नान करोणी जप ध्यान आटपोणी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते माध्यान स्नान करोणी पुन्हा बैसती जपधाणी असता जाता वास रमणी संध्या स्नान करावे करोणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोण ग्रामावाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोडूनी गृहसुत कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नव्हेची अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया माधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन अद्यापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी तेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान कराव्या परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला त्यासी त्यांनी न मारले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन त्यासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत 19 अध्याय हा गोड श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले अजान बाहू सुहास्य वदन
श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन षटकर्माते आचरोन घेऊनी स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य देवेत. त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य. जपा अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणी श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडूने टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती. दृढ भाव तरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिन. चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबूतून पडली ती पाहता उकलोन विषदात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण. विष दिदले कानोन्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोणी स्वामी सेवेकारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाची चित्ती. विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मणी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. तोन चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली चित्ती होती. कैसा दूर तयाप्रती करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.